नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्याची जी एक्सपायरी आहे ती कशा पद्धतीने होऊ शकते. एक्सपायरीच्या महत्त्वाच्या लेवल खास करून निफ्टीसाठी काय असू शकतात. त्याबरोबर बँक निफ्टी आता इथून ब्रेकआउट घेऊ शकते की पुन्हा एकदा टेरिफचं जे काय होईल त्यानंतर एक फॉल आपल्याला पाहायला मिळेल का, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता उद्यासाठी जे काही आपण ॲनालिसिस करणार आहोत ना, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, तुम्ही आत्ता कितीही ॲनालिसिस करा त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण ज्यावेळेस आज रात्री 1:30 वाजता ट्रम्प तात्या येतील आणि सांगतील टेरिफविषयी, ज्यावेळेस त्यांचं काही भाषण असेल किंवा त्यांची काही जी इन्फॉर्मेशन असेल ती बाहेर येईल ना, त्यानंतर खरी मुवमेंट आपल्याला किंवा खरी डिरेक्शन मार्केटची समजणार आहे. पण आत्ता सध्याला जर डेटा पाहिले, सगळं डेटा पाहिला तुम्ही, काय होतं आहे, एवढा मोठा इव्हेंट आहे पुढे, परंतु जर तुम्ही पुट रायटर पाहिले ना, खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणजे त्यांना खूप खात्री आहे की मार्केट इथून वरती जाऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने बिहेवियर राहिलेलं आहे किंवा ज्या पद्धतीचे स्टेटमेंट येत आहेत ना, तर इंडियाला खास करून आपल्याला फक्त म्हणजे भारतासाठी काहीतरी पॉझिटिव्ह याच्यामधून येण्याचा प्रयत्न असू शकतो किंवा शक्यता ज्याला म्हणतोय आपण ना, ती दिसून येते सध्याला. की बाकीच्या कंट्रीजसाठी होऊ शकतं की 25% लावतायत की काय करतायत हे होऊ शकतं, परंतु इंडियासाठी थोडंफार प्रमाणामध्ये आपण काय म्हणू शकतो, त्याला सूट असण्याची शक्यता आहे. आणि तेच सध्याला मार्केटला एक्सपेक्टेड आहे. कारण का जर तुम्ही पाहिलं, ग्लोबल मार्केट निगेटिव्ह, आशियन मार्केट बाकीचे निगेटिव्ह, आणि आज आपण जवळजवळ 170 पॉईंट वरती जाऊन बंद झालेलो आहोत. फक्त एवढंच आता लक्षात ठेवायचं, उद्या आत्ता आपण जिथे बंद आहोत ती लेवल आहे 350 राऊंड फिगर. तर उद्यासाठी रेंज किती मोठी बनते हे लक्षात घ्या. एकतर मार्केट जाऊ शकतं 23,700 किंवा 23,000. आता याच्यासाठी 2 कंडिशन आहेत. जर 25% आलं आणि त्याच्यानंतर त्यांची कॉमेंट्री येते, त्याच्यामध्ये जर काही हार्श डिसिजन्स असतात, तर मात्र आपल्याला उद्या 23,000 सुद्धा पाहायला मिळू शकतात. अगदीच वर्स्ट केसमध्ये 22,800 जाऊ शकतो, पण आत्ता सध्याला आपण त्याचा विचार न करता 23,000ला सुद्धा मार्केट जाऊ शकतं. आणि जर बाकीच्या कंट्रीजवरती लावत आहेत आणि इंडियाला काही सूट मिळते किंवा ओव्हरऑल सगळीकडे 15%चं जर होते ना, 25%ची जी अपेक्षा आहे ते जर 15% वरती येते ना, तर तेवढीच मोठी जंप आपल्याला अपसाईडला पाहायला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्या आहे एक्सपायरी, त्याच्यामुळे दोन्ही शॉर्ट कव्हरिंग असली जबरदस्त पाहायला मिळू शकते की त्याच्यामध्ये. कारण का आत्ता तुम्ही विचार करा, जर 25% आलं आणि काही खराब आलं, तर ज्या पद्धतीचा डेटा बनला आहे, म्हणजे तो 23,200 असेल, 23,300 असेल किंवा 23,400 असेल, इथे जे काही पुट रायटर उभे आहेत ना, अक्षरशः त्यांची दानादान उडू शकते. आणि मग मार्केटमध्ये या पद्धतीच्या कॅन्डल तुम्हाला 5 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या बनताना पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आज लेवलवरती डिस्कशन करण्यापेक्षा लेवल काय महत्त्वाचे असू शकतात, इथे बाईंग करा, इथे सेलिंग करा, हे करण्यापेक्षा उद्या जे काही कॉमेंट्री येईल ना, त्याला कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं हे महत्त्वाचं आहे. तर ही लेवल ज्या महत्त्वाच्या आहेत, आत्ता आपण जिथे बंद आहोत ना, इथून वरती पाहिलं तर 360 ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. उद्या फ्लॅट ओपनिंगची शक्यता नाच्या बरोबर आहे, पण जर झालंच ना तर तो बेस्ट ट्रेड ठरू शकतो. 23,360च्या वरती निघतोय तर एक चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बनू शकते. हे 60 पॉईंट थोडी ट्रिकी असतील, मग ते घेऊन जाऊ शकतात 23,420. जर 23,420च्या वरती निघतो ना, एक चांगलं शॉर्ट कव्हरिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं. मग ते 23,420, त्याच्यानंतर आपल्याला 23,500 ही लेवल आहे आणि त्याच्यावरती अजून शॉर्ट कव्हरिंगमध्ये इजाफा झाला तर 23,580 आहे, 650 आहे, या लेवलसुद्धा पाहायला मिळू शकतात. आता डाऊन साईड कुठे आहे, पुन्हा एकदा डाऊन साईड हीच लेवल आहे, 23,250, 220, 240 ही जी लेवल आहे. आज आपण जिथे डिस्कशन केलेलं होतं की याच्यावरती निघालो तर बाईंग आपण करणार आहोत, तर ती लेवल उद्यासाठी पुन्हा एकदा इम्पॉर्टंट आहे. हे ट्रेंड लाईन जर याच्या खाली उद्या कोणत्याही केसमध्ये आपण निघतोय, 200 जर ब्रेक होतं ना उद्याच्या कोणत्याही केसमध्ये, तर तिथून सुद्धा आपल्याला 23,000पर्यंत जाण्याची तयारी असणार आहे. आणि मग तेवढी मोठी मुवमेंट तुम्ही कॅप्चर करू शकता. आता याच्यामध्ये राहण्याची शक्यता उद्या ओपनिंगला थोडी कमी आहे, पण 23,300 आणि 23,200 हा जो 100-125 पॉईंटचा झोन आहे ना, इथे काहीही करायचं नाही आहे. याच्या बाहेर मार्केट नक्की पडणार पूर्ण दिवसभरामध्ये. जर इथे फ्लॅट ओपन झालं तर एकदा नक्की संधी देईल मोठी, परंतु याच्यामध्ये काहीही करू नका. वरती 23,360 ॲटलिस्ट निघू द्यात आणि खाली 23,220 ही लेवल जी आहे ना ती ब्रेक होऊ द्यात. त्याच्यावरती आपण म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूला एक चांगला ट्रेड आपल्याला मिळू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं काय झालं, आजचं जे काही कामकाज झालं ना, त्यामध्ये एक पॉझिटिव्ह बायस कसा आहे हे लक्षात घ्या. मार्केट ओपन झालं, प्रयत्न केला, परंतु कालचा लो डिफेंड झालेला आहे आणि मार्केटने स्लोली एक ट्राय केलं आणि स्लोली का होईना परंतु वरती म्हणजे जवळजवळ डे हायला जाऊन बंद झालेला आहे. आणि एवढी अनसर्टिनिटी असताना आज जे काही
कॉमेंट्री येणार आहे किंवा टेरिफ येणार आहे, ही अनसर्टिनिटी असताना सुद्धा मार्केट डे टॉपला जाऊन बंद झालेलं आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडाफार बायस हा पॉझिटिव्ह बाजूला घेऊन चालू शकता. म्हणजे 60-40 आपण ज्याला म्हणतो ना, तसं 60% हे अपसाईडसाठी आणि 40% कारण का 50-50 आहे असं आपण म्हणतोय जरी आता, तरी एक थोडाफार जो कल आहे ना तो बाईंग साईडला असला पाहिजे जर मार्केट. आणि जर मोठं गॅपअप झालं किंवा मोठं गॅपडाऊन झालं तर काही हातात राहणार नाही. मग त्यावेळेची सिच्युएशन पाहून आपण आपला डिसिजन घेऊयात. आता बँक निफ्टीमध्ये पहा, बँक निफ्टीमध्ये संधी मिळू शकते आणि मिड कॅपमध्ये एक चांगली संधी मिळू शकते. उद्यासाठी लक्षात ठेवा, जर काही चांगलं आलंच टेरिफमधून तर मात्र मिड कॅपमध्ये एक चांगली वाईल्ड मुवमेंट पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. आता बँक निफ्टी महत्त्वाचं काय आहे, ही जी लेवल आहे जे आज ट्राय केलेलं होतं ती होती 51,420 ते 450 हा जो. उद्यासाठी सुद्धा हीच लेवल महत्त्वाची आहे. जर याच्यावरती आता एक 5 मिनिटावरती चांगला फ्लॅग बनलेला आहे, परंतु ते क्लोजिंग बेसिस आहे, कदाचित मोठं गॅपअप होऊ शकतं, गॅपडाऊन होऊ शकतं, म्हणून 51,450च्या वरती एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. ज्याचं पहिलं टार्गेट हे तुमचं 51,600, 51,800, 52,000 आणि 52,250. 52,150 आहे मध्ये, परंतु 52,250 पर्यंतचा प्रवाससुद्धा आपल्याला उद्या पाहायला, कदाचित त्याच्याही वरती जाऊ शकतं, परंतु इथपर्यंतचा प्रवास ॲटलिस्ट आपण पाहू शकतो. डाऊन साईड थोडी क्रिटिकल आहे किंवा जास्त खाली आहे, म्हणजे ॲक्च्युअल जे डाऊन साईड सुरू होईल ना ती खूप खाली आहे. पण तरीही जर मार्केट फ्लॅट ओपन झालंच तर इथे म्हणजे 51,100 ज्याविषयी आपण खूप वेळा डिस्कशन केलेलं आहे, ही लेवल ब्रेक झाली कोणत्याही सिच्युएशनने उद्या, फ्लॅटने, गॅपअपने, गॅपडाऊनने, जर ही लेवल ब्रेक झाली ना तर एक डाऊन साईड मोठी आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याचं पहिलं टार्गेट हे 50,800 असणार आहे. मध्ये तुम्ही 51,000 ही सायकोलॉजिकल लेवल आहे तिथे विचार करू शकता, परंतु 50,800 आहे. त्यानंतर 50,600, 50,350 पर्यंतचा प्रवास, म्हणजे 1000 पॉईंट अपसाईड आणि 1000 पॉईंट डाऊन साईड एवढं पोटेन्शियल बँक निफ्टीमध्ये आहे. आणि निफ्टीमध्ये जवळजवळ 300 पॉईंट प्लस 300 पॉईंट मायनस, म्हणजे 600-700 पॉईंटची रेंज बँक निफ्टीची येते आणि 2,000 पॉईंटची रेंज बँक निफ्टीसाठी उद्यासाठी असणार आहे. हे लक्षात ठेवा. बँक निफ्टी तरी त्याच्यामध्ये शॉर्ट कवरिंग वगैरेचा काही एवढा हात नसेल, परंतु उद्या एक्सपायरी असल्यामुळे निफ्टीमध्ये मात्र एक वाईल्ड मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि त्याबरोबरच आपण मिडकॅपवरती थोडं लक्ष ठेवा. आज मी मिडकॅपच्या लेवल मुद्दामूनच सांगत नाही आहे, कारण का जे इव्हेंट आहे त्याचा इम्पॅक्ट आहे. उद्या जर कशा पद्धतीने इव्हेंट होतो, कारण का मंथली एक्सपायरी असल्यामुळे खूप चांगली संधी मिळते. पुढची जी मुवमेंट बाकी असेल ना ती आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करत. त्याच्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.